कारदगा येथील मोफत आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद, 500 रुग्णांचा सहभाग। कारदगा तालुका निपाणी येथे साई मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल बोरगाव व घाट मात्याचा मावळा संघटना कारदगा यांच्या संयुक्त विद्यमाने शिवबसव जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या मोफत आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। या शिबिरात सुमारे 500 रुग्णांची वेगवेगळ्या आजारावर तपासणी करून औषध उपचार करण्यात आले। प्रथमतः छत्रपती शिवाजी महाराज व महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेचं पूजन करून पुष्पहार अर्पण डॉक्टर अभिनंदन मोराबट्टे यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी उपस्थित मान्यवर व वैद्यकीय पथक यांचा सत्कार करण्यात आला। बोलताना डॉक्टर अभिनंदन मोराबट्टे म्हणाले, आज गोरगरीब जनतेच्या आजाराचं निदान व उपचार करण्यासाठी अशा शिबिरांची नितांत गरज आहे। डॉक्टर आरिफ मुजावर यांनी हा उपक्रम राबवून ग्रामीण भागातील रुग्णांना तपासणी आणि औषधोपचार करून एक स्तुत्य उपक्रम केला असल्याचं सांगितलं। त्यानंतर शिबिराला प्रारंभ करण्यात आला। डॉक्टर आरिफ मुजावर अलायन्स हॉस्पिटलचे हृदयरोग तज्ज्ञ शिवराज नलवडे व इंद्रजित खोत, अस्थितज्ञ राहुल पट्टेकरी, दंत चिकित्सक आसिफ कलावंत, नेत्रतज्ञ डॉक्टर अक्षय उगारे यांनी रुग्णांची तपासणी करून त्यांना योग्य सल्ला देऊन औषध दिली। यावेळी तपासणी करून रुग्णांना सल्ला व औषध दिली। शिबिरात अनेक रुग्णांची ECG, साखर तपासणी मोफत करण्यात आली। यावेळी अस्तिक मुजावर, सूरज माळी, देवाप्पा देवकते, भरत भागाजे, सोमनाथ गावडे, बाबाजो खराडे, माजिद मुजावर, आदेश पोवार, तेजस डकरे, साई हॉस्पिटलचे कर्मचारी, घाट मात्याचा मावळा संघटनेचे कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। कारदगाहून प्रशांत कांबळे। गरजा असतात त्या जितक्या होत आहेत थोडं समाजामध्ये येऊन आपल्याला भोगावं लागतात। हा सेवा धर्म मला वाटतं साधारणतः कित्येक वर्षापासून आपल्या भारतीय संस्कृतीचा कणा राहिलेला आहे। तर हा सेवा धर्म मला वाटतं आमच्या मला विशेष गर्व आणि आनंदी वाटतो। या ठिकाणी आमचे विद्यार्थी, या ठिकाणी असलेले आमचे या ठिकाणी सेवेचा रोल असण्यासाठी या वयातून साधारणतः त्यांनी अशा प्रकारची मागणी करून शिबिराच्या माध्यमातून मोठ्या करून करण्याचा जो मानस केला आहे त्या विचाराला माझा मी सलाम या ठिकाणी करतो। कारण का या ठिकाणच्या या ठिकाणी होता आहे तो दुसऱ्याला देता यावं, स्वतःचं करता करता दुसऱ्याने करता यावं, ही सगळी महात्मे आहेत। या महात्म्यांच्या चरणच्या या पूज्य चरणांची आम्ही स्पर्श करून साधारणतः अशा प्रकारचा वसा जनतेकडे मानताना मला वाटते आमचे विद्यार्थी अशा प्रकारे करतायत। राज्याचं योजना आहे त्यानंतर अशा प्रकारे आपले कार्यक्रम करून मोठा करण्याचा आपण प्रयत्न करूया। या महात्म्यांच्या या दिलेल्या विचारसरणीचा आपण या ठिकाणी वापर करून स्वतःकडे आपण हे मानवी जीवनात सार्थकता आपण साधण्याचा प्रयत्न करूया। विशेषतः या जिल्ह्याच्या माध्यमातून त्या डॉक्टर आरिफ मुजावर त्यानंतर त्यांच्या सर्व टीमला या ठिकाणी खास सर्व माझे विद्यार्थी आहेत आणि विशेष करून ज्या ठिकाणी DNB करून साधारणतः या अलायन्समध्ये आपले असलेले ही सगळी विद्यार्थी मंडळी या उपस्थित आहेत, ते सुद्धा आपली भाग आहे। त्यांना ही सगळी व्यक्तिमत्व आज उद्याना रोज काही शिकून त्याच्या त्या ठिकाणी जात आहेत आणि त्यांच्या गावामध्ये हा सगळा विचार मानत आहेत। त्यामुळे अशा प्रकारचे मान्य या शिबिराचे मान्य लागलेले आहेत। उपस्थित सर्व माझ्या